शॉर्ट सर्किटमुळे शेतातील घराला आग, सुमारे 2 लाखांचं नुकसान। सावनेर तालुक्यातील शेतकरी किशन गणपत कडू यांच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली असून मोठे नुकसान झाल्याची घटना दिनांक 9 मे रोजी घडली। अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे परिसरात वाऱ्याचा वेग अत्यंत वाढला। याच दरम्यान घरावरील वीज वाहिन्यांच्या तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाले। आग लागल्यानंतर काही वेळातच ती वेगाने पसरली। वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत कठीण झाले होते। शेतातील घराजवळ साठवून ठेवलेले सुमारे 150 पाईप, 500 वेळ बांबू तसेच उद्या, वखर, तिफन, नागर व इतर शेतासाठी लागणारे साहित्य या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले। या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाऱ्याच्या तीव्रतेमुळे आग आटोक्यात आणणे कठीण ठरले। काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली, परंतु तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते। घटनेची माहिती मिळताच संबंधित पटवारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे। या घटनेमुळे शेतकरी किशन कडू यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे। तसेच वादळी हवामानाच्या काळात वीज वाहिन्यांची नियमित तपासणी व देखभाल करून अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू, नागपूर।